एकदा मी आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांच्या घरी गेलो तेव्हा सर बाहेर गेलेले होते, पण सरांची बायको वनिता मॅडम एकट्याच बसल्या होत्या. तिने मला आत यायला सांगितले. मी आत गेलो आणि सोफ्यावर जाऊन बसलो. मॅडम माझ्याजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, तुमच्या सराकडून काहीच होत नाही रे, असं म्हणत सर यायची आणि मॅडमने मला, मित्रांनो माझं नाव अक्षय आहे, उंची 5 फूट 8 इंच आहे, रंग एकदम गोरा आहे आणि मी नाशिक शहरातून आहे. ही गोष्ट 3 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. खरं तर मी सर्व विषयामध्ये चांगला होतो, फक्त इंग्रजी लिहिताना हजारो चुका करायचो. मी सुहास सराकडे इन्कम टॅक्स शिकण्यासाठी ट्युशनला जात होतो. त्यांचं घर थोड्या अंतरावर होतं. त्यांच्या घरी त्यांची पत्नी इंग्रजी शिकवायच्या. सरांनी मला अनेकदा इंग्रजीचं ट्युशन सुरू करण्याबद्दल सांगितलं होतं, पण मी काही ना काही कारण सांगून टाळत होतो. मग एके दिवशी सरांच्या पत्नी ट्युशनला आल्या. कदाचित त्यांना काही काम होतं. मी त्यांना तेव्हा प्रथमच पाहिलं. त्या इतक्या सुंदर होत्या की जणू एखादी अप्सरा. माझं मन त्यांच्यावर जडलं. मग मी स्वतःला दोष देऊ लागलो की मी आतापर्यंत इंग्रजी ट्युशन का सुरू केलं नाही. मी किती मोठा मूर्ख होतो. त्या रात्री मी रात्रभर सरांच्या पत्नीचा विचार करत होतो. मग राहावलं नाही म्हणून मी त्यांच्या नावाने हतबल केली आणि झोपलो. 3 दिवसानंतर मी सरांच्या पत्नीकडे इंग्रजी ट्युशनसाठी जाणे सुरू केलं. पहिल्या दिवशी मी गेलो तेव्हा इतर विद्यार्थीही होते. मॅमने माझं नाव विचारलं. मी त्यांना उत्तर दिलं. मग त्यांचं नाव विचारायचं ठरवलं. आतापर्यंत मला त्यांचं नाव माहीत नव्हतं. मी घाबरत म्हणालो, मॅम तुमचं नाव काय आहे? त्यांनी त्यांचं नाव अंजली सांगितलं. मला विश्वासच बसत नव्हता की त्या या सरांच्या पत्नी आहेत. त्यांचं वय 29 वर्ष असेल, पण त्या 23-24 वर्षाच्या दिसायच्या. त्या एकदम गोऱ्या होत्या आणि त्यांचे गुलाबी ओठ आणि सफरचंदासारखे लाल लाल गाल. म्हणजे मॅम एकदम सुंदर होत्या. साधारण 2 महिन्यात आम्ही एकमेकात मिसळलो. मॅम सोबत हसणं खेळणंही सुरू झालं होतं. मॅम समोर असताना माझं लक्ष त्यांच्या ओठावर आणि व्यक्तिमत्वावर जास्त जायचं. कदाचित मॅमला हे समजलं होतं की मी त्यांचे व्यक्तिमत्व पाहतो, म्हणून आता मॅमचं जास्त लक्ष माझ्याकडे असायचं आणि त्या वारंवार साडीचा सावरायच्या. मी रोज असाच विचार करायचो की फक्त एकदा मॅमला अनुभवायला मिळालं तर मजा येईल. व्हॉट्सअपवरही आमची गप्पा सुरू झाल्या होत्या. एकदा चुकून मी त्यांना एक व्हिडिओची कॉलची लिंक पाठवली आणि मॅमने ती लिंक पाहिली. दुसऱ्या दिवशी मॅमने मला ट्युशननंतर थांबवलं आणि म्हणाल्या, अभ्यासावर लक्ष दे, या सगळ्यांसाठी संपूर्ण आयुष्य आहे. मी मान खाली घालून सगळं ऐकत राहिलो आणि शेवटी सॉरी म्हणून निघून निघालो. त्या दिवशी मला वाईट वाटत होतं की मॅम समोर माझी प्रतिमा खराब झाली. मी मॅमला व्हॉट्सअपवर मेसेजही पाठवला, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी ट्युशनला गेलो तेव्हा कोणीच आलं नव्हतं. मला वाटलं कदाचित आज वर्ग नाही. मी मॅमला विचारलं, मॅम आज सुट्टी आहे का? कुणी आलं नाही. मॅम म्हणाल्या, तू तुझ्या जागेवर बस, ते लोक येतील. मी माझ्या जागेवर बसलो. मला वाटत होतं की मॅमने ती लिंक गोष्ट सरांना सांगितली असेल, नाहीतर मला सरासमोरही लज्जित व्हावं लागेल. तेव्हाच मॅमने मला शिकवायला सुरुवात केली. मला राहवलं नाही. मी मॅमला म्हणालो, मॅम तुम्ही सरांना ती गोष्ट सांगितली नाही ना? मॅम म्हणाल्या, नाही सांगितली, पण सांगणार आहे. मी म्हणालो, मॅम सॉरी, कृपया सरांना सांगू नका. त्यांनी उत्तर दिलं, का घाबरलास? अरे मी मस्करी करते, त्यांना सांगणार नाही. तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. त्या दिवशी मॅमने लाल साडी आणि काळा ब्लाऊज घातला होता. मी म्हणालो, मॅम तुम्ही आज लाल साडीत खूपच छान दिसत आहात. त्या हसल्या. आज मॅमला एकटं पाहून माझ्या शरीरात एक वेगळीच सरसरून लाट आली. मी म्हणालो, मॅम तुम्ही मला खूप आवडता. त्यांनी म्हटलं, हो मला माहीत आहे. हे ऐकून माझे रोंगटे उभे राहिले. तितक्यात त्या म्हणाल्या, मला हेही माहीत आहे की तुला माझ्यात काय आवडतं. मी थक्क झालो. असं म्हणत त्या माझ्याजवळ आल्या. त्यांच्या जवळ येताच त्यांच्या शरीराचा सुगंध हवेत पसरला. आजही मॅडमचा तो सुगंध आठवतो. त्या माझ्या जागेजवळ उभ्या राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या डोक्यावरच होतं. माझं मन करत होतं की फक्त लपकन त्यांना पिऊन टाकावं. मी म्हणालो, तुम्ही अप्सऱ्यासारख्या वाटता. सुहास सर खूप नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखी अप्सरा मिळाली. तितक्यात मॅमने माझ्या तोंडावर बोट ठेवलं. मला समजलं की आज माझं नशीब माझ्यावर मेहरबान आहे.
त्याच वेळी बाहेर पावसाचा माहोल झाला आणि पाऊसही सुरू झाला. मॅम म्हणाल्या, दार लाव, पाणी आत येईल. मी पटकन दार लावलं. माझी भावना आता खूपच दाटून येत होती. मी मॅमला म्हणालो, मॅम आय लव्ह यू. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. मी त्यांना असा लिपटलो जसं साप झाडाला लिपटतो. मॅमला पापी देऊ लागलो. मॅमने मला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यावर मला जाणवलं की त्याही गेल्या अनेक दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होत्या. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीतून येणारा गारवा आमच्यातील उष्णतेला अजूनच वाढवत होता. मॅमने मला मिठीतून थोडं सैल केलं आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाल्या, अक्षय, सुहासकडे माझ्यासाठी वेळच नसतो. ते कामात इतके व्यस्त असतात की त्यांना माझं अस्तित्वही जाणवत नाही. मला आयुष्यात ज्या सुखाची अपेक्षा होती ते कधीच मिळालं नाही. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ आणि थोडीशी खंत दिसत होती. मी त्यांच्या ओठावर पुन्हा एकदा ओठ टेकवले आणि त्यांना आश्वासकपणे जवळ घेतलं. त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि त्या मला पूर्णपणे शरण आल्या. त्या दिवशी त्या लाल साडीत त्या खरोखरच एखाद्या स्वर्गीय अप्सरेसारख्या भासत होत्या. पावसाच्या आवाजात आमचा श्वास मिसळला होता. मी त्यांच्या कमरेभोवती हात गुंडाळून त्यांना जवळ ओढले तेव्हा त्या अधिकच शहारल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो सुगंध आणि पावसामुळे निर्माण झालेला गारवा यामुळे सगळं वातावरण अधिकच रोमॅन्टिक झालं होतं. मॅमच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच समाधान होतं. जणू त्यांना त्यांचं हरवलेलं सुख आज माझ्या रूपात मिळालं होतं. आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे त्या खोलीत एकमेकासोबत दंग झालो होतो. त्या दिवशी मला समजलं की कधीकधी माणसं बाहेरून कितीही आनंदी दिसली तरी आतून ते प्रेमासाठी आसुरलेली असतात. अंजली मॅमच्या आयुष्यातील ती पोकळी मी भरून काढत होतो आणि त्यांना ते सुख देत होतो जे त्यांनी आतापर्यंत मिळालं नव्हतं. त्या दिवशी पाऊस थांबला तरी आमच्यातील संवादाचा वेळ कमी झाला नव्हता. अंजली मॅमच्या डोळ्यात आता माझ्यासाठी एक वेगळीच चमक होती. त्यांनी मला सांगितलं की अक्षय, आज मला खऱ्या अर्थाने स्त्री असल्याचं जाणवलंय. सुहास सरांनी मला नेहमी फक्त घराची जबाबदारी मानलं, पण तू मला एक प्रेयसी म्हणून पाहिलंस. त्यांचं हे बोलणं ऐकून मला अधिकच भरून आलं. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला तेव्हा त्या पुन्हा एकदा शहारल्या. त्यांनी साडीचा नीट केला आणि म्हणाल्या, आता तुला रोज यावं लागेल, फक्त इंग्रजी शिकायला नाही तर माझ्यासाठी. त्यांच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती. त्यानंतर आमचा हा सिलसिला रोजचा झाला. कॉलेज संपले की माझं मन फक्त ट्युशनच्या दिशेने धावायचं. इतर विद्यार्थी जाण्याची मी वाट पाहायचो आणि मग आम्ही दोघं त्या खोलीत असायचो. कधीकधी त्या माझ्यासाठी खास पदार्थ बनवून ठेवायच्या. हळूहळू आमचं नातं इतकं घट्ट झालं की शब्दाशिवायही आम्हाला एकमेकांचं मन कळू लागलं. एके दिवशी मॅमने मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिथल्या भिंतीवर त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवला. त्या म्हणाल्या, हा फोटो फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे, पण माझं हृदय आता तुझ्याकडे आहे. मी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या कपाळावर एक प्रेमाची पापी दिली. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे फक्त शारीरिक आकर्षण नव्हतं, तर दोन एकाकी मनाची ती एक भेट होती. मॅमला जे सुख आणि सन्मान हवा होता तो मी त्यांना मनापासून देत होतो. आमचं गुपित फक्त आम्हा दोघांनाच माहीत होतं आणि त्या पावसाळी दिवसाने आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. आमचं हे गुपित नातं आता एका अशा वळणावर होतं जिथे मला तासनतास मॅमच्या सोबत राहण्याची सवय झाली होती. ट्युशन संपल्यानंतरचे ते काही क्षण माझ्यासाठी पूर्ण दिवसाचा सर्वात आनंदाचा भाग असायचे. एक दिवस ट्युशनला जाताना खूप जोराचा पाऊस आला. मी पूर्णपणे भिजलो होतो. मी जेव्हा मॅमच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. सरांनी काही निमित्ताने बाहेर जावं लागलं होतं. मॅमने मला पाहिलं आणि थोड्या काळजीत पडल्या. त्यांनी पटकन आत घेतलं आणि म्हणाल्या, अरे वेड्या, इतक्या पावसात कशाला आलास? पूर्ण भिजला आहेस, तब्येत बिघडेल ना तुझी. त्यांनी कपाटातून एक कोरडा टॉवेल काढला आणि माझ्याजवळ आल्या. त्या माझ्या खूप जवळ उभ्या होत्या आणि माझ्या ओल्या केसातून पाणी नितळत होतं. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून टॉवेल फिरवायला सुरुवात केली होती. त्यांच्या हाताचा तो स्पर्श आणि डोळ्यातील ती काळजी पाहून मला पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल प्रचंड ओढ वाटू लागली. मी त्यांचा हात पकडला आणि त्यांना थांबवलं. त्या माझ्याकडे बघून मंद असल्या. त्या म्हणाल्या, अक्षय, तुला माहीत आहे का, सुहासला कधीच माझी अशी काळजी वाटली नाही.
तू आलास की या घराला घरपण येतं. त्यांनी मला त्यांच्या हाताने बनवलेले गरम चहा दिला. त्या दिवशी आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या मनातल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी आजवर कुणाला सांगितल्या नव्हत्या. त्यांना संगीताची खूप आवड होती, पण लग्नानंतर त्यांचे छंद कुठेतरी हरवून गेले होते. मी त्यांना पुन्हा एकदा गाणं गाण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्या दिवशी मला जाणवलं की मी फक्त त्यांच्या सुखाचा भाग नव्हतो, तर मी त्यांच्या विखुरलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा आकार देत होतो. मॅमच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मला वाटलं की मी आयुष्यात येणं हे कदाचित नियतीचं एक वेगळंच नियोजन होतं. दिवस असे सुखात जात होते, पण म्हणतात ना की प्रेमाची आणि सुगंधाचा लपंडाव जास्त काळ टिकत नाही. सुहास सरांचा स्वभाव तसा शांत होता, पण अचानक त्यांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे ट्युशनला गेलो होतो. मॅम आणि मी हॉलमध्ये बसून इंग्रजीच्या वहीवर काहीतरी चर्चा करत होतो, पण आमचे हात एकमेकांच्या स्पर्शात गुंतलेले होते. तितक्यात बाहेरून बाईकचा आवाज आला. आम्ही दचकून लांब झालो. सर इतक्या लवकर येत नसत, पण त्या दिवशी वेळेआधीच घरी आले होते. सर आत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक संशयी रेषा होती. त्यांनी माझ्याकडे आणि मग मॅमच्या विस्कटलेल्या साडीच्या पदकडे पाहिलं. ट्युशन लवकर संपलं का? सरांनी अगदी थंड आवाजात विचारलं. मॅमने स्वतःला सावरत उत्तर दिलं, नाही, अक्षयला काही डाऊट्स होते म्हणून तो थांबला होता. सर काही बोलले नाही, पण त्यांची नजर माझ्यावर ठेवली होती. त्या दिवशी घरी परतताना माझ्या मनात धडधड होती. पुढच्या 2-3 दिवसात सरांनी माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. ते अधूनमधून ट्युशनच्या वेळी हॉलमध्ये चक्रा मारू लागले. व्हॉट्सअपवर मॅमशी बोलतानाही आता मला खूप जपून राहावं लागत होतं. एकदा रात्री मी मॅमला मिस यू असा मेसेज पाठवला आणि त्याच वेळी सरांनी मॅमचा फोन उचलला होता. मॅमने प्रसंगावधान राखून तो मेसेज डिलीट केला, पण सरांना आता नक्की काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला होता. एक दिवस सरांनी मला बाजूला बोलवलं आणि म्हणाले, अक्षय, तुझं इंग्रजी आता बरं सुधारलं आहे. मला वाटतं आता तुला ट्युशनची गरज नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मॅमच्या डोळ्यातही भीती स्पष्ट दिसत होती. सुहास सरांच्या त्या वाक्याने माझ्या काळजात धस्स झालं. मॅमच्या चेहऱ्यावर रंग उडाला होता, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, अहो, अजून त्याचा ग्रामरचा भाग कच्चा आहे. परीक्षा जवळ आली, आता कसं मध्येच बंद करायचं? सरांनी माझ्याकडे एक टोकतारी नजर टाकली आणि काही न बोलता आतल्या खोलीत निघून गेले. त्या दिवशी मी तिथून गुपचूप निघालो, पण रात्री आम्हाला चैन पडत नव्हती. मॅमने मला गुपचूप मेसेज केला, अक्षय, सरांना संशय आलाय. ते माझा फोन चेक करू लागलेत. आता आपल्याला खूप जपून राहावं लागेल. पुढे काही दिवस मी ट्युशनला गेलो की सर मुद्दामून तिथे बसून राहायचे. त्या दोघांमध्ये आता तणाव वाढला होता. एके दिवशी सर कामानिमित्त बाहेर गेले होते, तेव्हा मी मॅमला भेटायला गेलो. मॅम खूप रडत होत्या. त्या म्हणाल्या, सुहास आता माझ्यावर सारखा ओरडतात. त्यांनी आपल्याबद्दल खात्री पटत चालली. मी त्यांना जवळ घेतलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बाहेर पुन्हा गाडीचा आवाज आला. आम्ही दोघेही आदरलो, पण सर पुन्हा एकदा अचानक परतले होते. त्यांनी घराचं दार उघडलं आणि आम्हाला हॉलमध्ये जवळ उभं पाहिलं. सरांचा चेहरा रागाने लाल झाला होता. ते जोरात ओरडले, अंजिनी, हे काय चाललंय? मला वाटलंच होतं की काहीतरी गडबड आहे. मॅम घाबरून मागे सरकल्या. सरांनी माझ्याकडे पाहून म्हटलं, अक्षय, तू आताच्या आता घरातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीही इथे दिसायचं नाही. मी काही बोलणार नाही इतक्यात सरांनी माझा हात पकडून मला दाराबाहेर काढलं. मॅम रडत होत्या, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. त्या रात्री मला झोप लागली नाही. मला वाटलं सगळं संपलं, पण मध्यरात्री माझ्या फोनवर एका अनोख्या नंबरवरून मेसेज आला. तो मॅमचा मेसेज होता. त्यांनी लिहिलं होतं, अक्षय, घाबरू नकोस. मी सरांना सांगितलं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता जे व्हायचं ते होऊ दे. हे वाचून माझे हातपाय कापायला लागले. आता हे प्रकरण कुठल्या वळणावर जाणार होतं हे मला समजेनासं झालं होतं. मॅमचा तो मेसेज वाचून माझं डोकं सुन्न झालं होतं. त्यांनी सरळ सरांना आपल्या नात्याबद्दल सांगितलं होतं. हे ऐकून मला आता परिणामांची भीती वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला गेलो, पण माझं लक्ष कशातच नव्हतं.
दुपारी अचानक मला अंजली मॅमचा फोन आला. त्यांचा आवाज खूप गंभीर होता. त्या म्हणाल्या, अक्षय, सुहासने घर सोडलंय. ते त्यांच्या गावी गेलेत आणि त्यांनी म्हटलंय की त्यांना आता माझ्याशी काही घेणं देणं नाही. मला विश्वासच बसत नव्हता की एका रात्रीत सगळं इतकं बदलून जाईल. मी धावतच त्यांच्या घरी गेलो. दारावर बेल वाजवली आणि मॅमने दार उघडलं. त्या खूप शांत दिसत होत्या. जणू त्यांच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं होतं. मी त्यांना विचारलं, मॅम, हे सगळं काय झालं? सरांनी असं का केलं? त्यांनी मला आत घेतलं आणि म्हणाल्या, अक्षय, आमच्या नात्यातलं प्रेम कधीच संपलं होतं. फक्त नावाचं नातं उरलं होतं. काल जेव्हा त्यांनी तुला घराबाहेर काढलं तेव्हा मला जाणीव झाली की मी एका अशा माणसासोबत राहते जो माझ्या भावनांची किंमत करत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला तुझ्याबद्दल ओढ आहे आणि मी घुसमटून जगायचं नाही. त्या दिवशी मॅमने मला मिठी मारली, पण त्या मिठीत आता भीती नव्हती, तर एक प्रकारचा हक्क होता. त्यांनी म्हटलं की आता आपल्याला कोणाची चोरी करायची गरज नाही. पण मला मनात कुठेतरी अपराधी वाटत होतं की माझ्यामुळे एका सुखी संसाराची राख रांगोळी झाली. मॅमने माझे विचार ओळखले आणि म्हणाल्या, हे तुझ्यामुळे नाही झालं अक्षय, हे व्हायचंच होतं. तू तर एक फक्त निमित्त ठरलास. पुढचे काही महिने आम्ही एकत्र होतो, पण समाजात आणि आजूबाजूच्या या गोष्टीची चर्चा सुरू झाली. सुहास सरांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मॅम आता पूर्णपणे माझ्यावर अवलंबून होत्या. पण एका बाजूला माझं करिअर आणि घरचे लोक होते. मला समजत नव्हतं की मी आता काय निर्णय घ्यावा. प्रेम तर होतं, पण जगासमोर या नात्याचं स्वीकारणं इतकं सोपं नव्हतं. घटस्फोटाची नोटीस आल्यावर मला वाटलं होतं की आता सगळं संपलं, पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एक दिवस अचानक मॅमचा फोन आला. त्यांचा आवाज खूप घाबरलेला होता. मी धावतच त्यांच्या घरी पोहोचलो तर तिथे सुहास सर आधीच हजर होते. मला वाटलं आता नक्कीच भांडण होईल, पण सरांच्या हातात काही कागदपत्रे होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव होते. सर मला म्हणाले, अक्षय बस, मला तुझ्याशी आणि अंजलीशी शांतपणे बोलायचं आहे. मी गोंधळून खुर्चीवर बसलो. सर पुढे बोलू लागले, अंजली, मी गेल्या काही दिवसापासून खूप विचार केला. मला जाणीव झाली की मी तुला फक्त एक वस्तू समजलो. कधी पत्नी म्हणून प्रेम दिलं नाही. तुला हवं ते सुख आणि वेळ मी देऊ शकलो नाही. म्हणून कदाचित तू अक्षयकडे आकर्षित झालीस. सरांच्या या बोलण्याने आम्ही दोघेही थक्क झालो. सर पुढे म्हणाले, मला आता या नात्याला तुला अडकून ठेवायचं नाही. मी घटस्फोटाच्या कागदावर सही केली आहे, पण मला एक विनंती आहे. अक्षय, तू अजून शिकतोयस, तुझं करिअर समोर आहे. मी नाशिक सोडून पुण्याला एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू होतोय. मी अंजलीला तिथे माझ्यासोबत घेऊन जाऊ इच्छितो, पण पत्नी म्हणून नाही, तर एक मैत्रीण म्हणून. तिला तिचं अर्धवट राहिलेलं संगीत पूर्ण करता येईल. जर तिला तिथं गेल्यावरही तुझी आठवण आली आणि तुला वाटलं की तू तिला सांभाळू शकतोस, तर मी स्वतः तुमच्या लग्नाचा विचार करीन. हा एक मोठा धक्का होता. मॅमने माझ्याकडे पाहिलं आणि मग सरांकडे. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी निर्णय घेतला की त्या सरांसोबत पुण्याला जातील, जेणेकरून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता येईल. आमच्यातलं ते शारीरिक ओढ आता आदरयुक्त नात्यात बदलले होतं. जाताना मॅमने माझ्या हातात एक छोटी डायरी दिली आणि म्हणाल्या, अक्षय, तू माझं आयुष्य पुन्हा जिवंत केलंस. आपण पुन्हा नक्की भेटू, पण जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभा राहशील तेव्हा. ते दोघेही नाशिक सोडून गेले. आज 3 वर्ष मी एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो आहे आणि आजही माझ्या फोनवर एक मेसेज येतो, कधी येतोयस पुण्याला? तुझं इंग्रजी अजून सुधारायचं बाकी आहे. मी पुण्याला जाण्याची तयारी करतच होतो, पण अचानक एक असा फोन आला ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो फोन सुहास सरांच्या नावाने होता, पण नागपूरच्या एका नामांकित हॉस्पिटलमधून होता. त्यांनी सांगितलं की अंजली मॅम तिथे ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. तिथे सुहास सर एकटेच बाकावर बसून होते. मला पाहताच त्यांनी मला घट्ट मिठी मारली. मी विचारलं, सर, हे सगळं काय आहे? तुम्ही पुण्याला गेला होतात ना? सरांनी हुंदका आवरत सांगितलं. ते ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. सर म्हणाले, आम्ही पुण्याला कधीच गेलो नव्हतो.
अंजलीला ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं आणि तेही शेवटच्या स्टेजवर. तिला माहीत होतं की तिच्याकडे खूप कमी वेळ आहे. तिला हेही माहीत होतं की जर तुला हे कळलं तर तुझं करिअर आणि आयुष्य तिच्यासाठी पणाला लावशील. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. सर पुढे सांगू लागले, तिने हा पुण्याला जाण्याचा आणि मैत्रिणीचा बनाव रचला होता जेणेकरून तू तुझ्या आयुष्यात पुढे जाशील आणि तिला विसरशील. तिने मला विनंती केली होती की जोपर्यंत तिने शेवटचे क्षण येत नाहीत तोपर्यंत तुला काहीही सांगू नका. पण आज तिथे तिची अवस्था बघून मला राहवलं नाही. मी धावतच आयसीयूच्या बाहेर गेलो. काचेच्या पलीकडे मॅम शांतपणे झोपल्या होत्या. त्यांचे ते सफरचंदासारखे गाल आता पांढरे पडले होते. त्यांनी डोळे उघडले आणि मला पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षीण हास्य होतं. मी आत गेलो आणि त्यांचा हात हातात घेतला. त्या अडखळत म्हणाल्या, वेड्या का आलास? मी तुला मुक्त केलं होतं ना. मी रडत होतो. मला शब्द सुचत नव्हते. ज्या प्रेमाला मी फक्त शारीरिक सुख आणि आकर्षण समजत होतो ते प्रेम प्रत्यक्षात इतकं महान होतं की मॅमने माझ्या भविष्यासाठी स्वतःच्या मृत्यूचंही दुःखही एकटीने सोसायचं ठरवलं होतं. त्यांनी माझ्या हातावर दाब दिला आणि हळूच म्हणाल्या, ती डायरी नीट वाच. आणि त्या क्षणी मॉनिटरिंगवरची लाईन सरळ झाली. मी घरी येऊन ती डायरी उघडली. त्या डायरीत शेवटच्या पानावर लिहिलं होतं, अक्षय, मी तुला इंग्रजी शिकवू शकले नाही पण आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांत मिसळणं नसतं तर प्रसंगी एकमेकापासून दूर जाणंही असतं. तू आता रडायचं नाहीस. तुला माझ्यासाठी एक मोठं नाव कमवायचं आहे. आज मी पुण्यात आहे पण सुहास सरासोबत नाही, तर मॅमच्या नावाने सुरू केलेल्या एका आश्रमात सुहास सर आणि मी आता एका छताखाली राहतो. एका अप्सरेच्या आठवणीत जिने आम्हाला दोघांनाही प्रेम करायला शिकवलं. मॅमच्या प्रेमाची आणि त्यांच्या त्यागाची आठवण ठेवून अक्षय आणि सुहास तर पुढे कसे एकत्र येतात, अनाथ आश्रमातून मुलांच्या आयुष्यात कसा प्रकाश आणतात आणि अक्षय आयुष्यात एक नवा सकारात्मक अध्याय सुरू होतो. अंजली मॅमच्या जाण्यानंतर काही दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण गेले. प्रत्येक क्षणी मला त्यांचा चेहरा, त्यांचा तो मंद आवाज आणि त्यांनी डायरीत लिहिलेले शेवटचे शब्द आठवायचे. पण सुहास सरांनी मला सांभाळलं. ज्या माणसाला मी एकेकाळी शत्रू समजत होतो आज तोच माणूस माझा सर्वात मोठा आधार बनला होता. आम्ही दोघे मिळून पुण्याला अंजली मॅमच्या नावाने अंजली चॅरिटेबल ट्रस्ट आणि एक लहान अनाथाश्रम स्थापन केली. सुहास सरांनी त्यांच्या आयुष्यातील साठवणूक त्या कामात लावली आणि माझ्या नोकरीतून मिळणाऱ्या पगाराचा मोठा हिस्सा तिथे देऊ लागलो. काही महिने उलटले. एका रविवारी मी अनाथाश्रमात गेलो होतो. तिथे लहान मुले गप्पा मारत होते, खेळत होते. सुहास सर एका बाकावर बसून एका छोट्या मुलीला इंग्रजीचे धडे शिकवत होते. ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. एकेकाळी स्वतःच्या कामात व्यस्त राहणारे सर आज मुलाला अंजली मॅमला शोधत होते. आज या मुलांमध्ये अंजली मॅमला शोधत होते. मी सरांजवळ गेलो आणि बसलो. सर माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, अक्षय बघ ना, आज मला कळतंय की माणसाला आयुष्यात वेळेपेक्षा आणि प्रेमापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नसते. मी जर कधीच अंजलीला हा वेळ दिला असता तर कदाचित. सर भूतकाळात आपण बदलू शकत नाही. मी सरांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, पण मॅम जिथे कुठे असतील तिथे आज हे सगळं पाहून नक्कीच आनंदी असतील. त्यांचा वेळी अनाथ आश्रमाच्या दारात एक नवीन मुलगी आली. तिचं नाव काव्या होतं. ती एका संगीताची शिक्षिका होती आणि इथे मुलांना मोफत शिकवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आली होती. जेव्हा तिने मुलांना गाणे शिकवायला सुरुवात केली तेव्हा तिथले संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच सुरांनी भरून गेले. तिचा आवाज आणि गाण्याची पद्धत हुबेहूब अंजली मॅमसारखी होती. सुहास सरांनी आणि मी एकमेकाकडे पाहिलं. आमच्या दोघांच्याही डोळ्यात तोच भाव होता. जणू मॅमने स्वतःच या सुरांच्या रूपात इथे पुनरागमन केलं होतं. काव्या हळूहळू आमच्यात एका लहानशा कुटुंबाचा भाग बनली. ती दर रविवारी यायची, मुलासोबत वेळ घालवायची आणि सरांची काळजी घ्यायची. तिच्या येण्याचे आमच्या आयुष्यात तो साचलेपणा
आणि दुःख हळूहळू कमी होऊ लागले. एके संध्याकाळी आम्ही सर्वजण गच्चीवर बसलो होतो. हलका पाऊस पडत होता. 3 वर्षापूर्वीच्या त्या पावसाळ्याची दिवसाची आठवण माझ्या मनात पुन्हा एकदा जागी झाली. पण आज मनात कोणतीही भीती आणि अपराधीपणा नव्हता. होता फक्त एक शांत आणि निर्मळ आदर. काव्या माझ्या जवळ आली. तिने चहाचा कप दिला. ती म्हणाली, अक्षय, मी सुहास सराकडून आणि या डायरीतून तुमच्या आणि अंजली मॅमच्या नात्याबद्दल ऐकलं. प्रेम काय असतं हे मला आज तुमच्या दोघांकडून पाहून समजलं. तुम्ही मॅमच्या मोठ्या आठवणींना इतक्या सुंदर मार्गाने जिवंत ठेवलं आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा समजून घेण्याची आणि सावरण्याची. मी गच्चीवरून समोर पसरलेल्या शहराकडे पाहिलं आणि मनात मॅमला म्हणालो, मॅम, तुम्ही मला दूर जाऊन प्रेम करायला शिकवलं. आज मला समजलं की आयुष्यात हा धडा मला एका चांगल्या माणसाकडे आणि एका नवीन सुरुवातीकडे घेऊन आला आहे. त्या पावसाच्या थेंबासोबत माझ्या मनातील दुःखाचा शेवटचा अश्रूही वाहून गेला आणि एका नव्या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली. अंजली मॅमच्या जाण्याने आणि अनाथाश्रमाच्या स्थापनेलाही काही महिने उलटले होते. मी आणि सुहास सर एका छताखाली राहत होतो. हळूहळू आयुष्याचा गाडा पूर्वपदावर येत होता. पण माझ्या मनात कुठेतरी एक अकलनीय अस्वस्थता कायम होती. मॅमची ती काळी डायरी मी माझ्या कपाटातून जपून ठेवली होती. दर रात्री मी त्या डायरीचे पाने चाळायचो. एक रात्री साधारण 1च्या सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. खिडकीवर आदळणाऱ्या पाण्याच्या थेंबामुळे मला झोप येत नव्हती. मी उठलो आणि टेबलवर ठेवलेली मॅमची ती डायरी पुन्हा उघडली. त्या रात्री माझं लक्ष डायरीच्या शेवटच्या पानाकडे गेलं, जे आधी घाईघाईत वाचलं होतं. पानाच्या खाली अगदी कोपऱ्यात खूप बारीक अक्षरात काही आकडे लिहिली होती. 18.04.22-B102 डॉक्टर व्ही. मी दचकलो. हा कसला कोड? 18 एप्रिल 2022 ही तिची तारीख होती, ज्या दिवशी मॅम आणि सर इंदूर सोडून निघून गेल्याचा दावा सरांनी केला होता. मग B102 आणि डॉक्टर व्ही काय होतं? माझ्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली. मी हळूच सरांच्या खोलीकडे गेलो. सरांच्या खोलीचं दार थोडं उघडं होतं. आतून सरांचा बारीक बोलण्याचा आवाज येत होता. सर कुणाशी तरी फोनवर गुप्तपणे बोलत होते. मी भिंतीला टेकून कान लावले. सरांचा आवाज नेहमीपेक्षा एकदम वेगळा, थंड आणि कठोर होता. मला माहीत आहे तो संशय घेणार नाही. मी त्याला पूर्णपणे माझ्या जाळ्यात ओढला आहे. त्याला वाटतंय की अंजली त्याच्या प्रेमापोटी मेली. पण जर तो नागपूरच्या त्या जुन्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा गेला तर सगळा खेळ बिघडेल. त्या डॉक्टरांचे पैसे चुकून टाक आणि तिथली फाईल नष्ट कर. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे हातपाय थरथरू लागले. अंजली प्रेमापोटी मेली असा बनाव सरांनी का केला? नागपूर हॉस्पिटलमध्ये काय लपलं होतं? मी शांतपणे माझ्या खोलीत आलो. माझं हृदय धडधडत होतं. ज्या माणसाला आम्ही माझा पाठीराखा समजत होतो, तो सुहास सर नक्की कोण होता आणि अंजली मॅम सोबत खरोखर काय घडलं होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरांना काही न सांगता कामाच्या निमित्ताने मुंबईला चाललोय असा बहाणा केला आणि थेट नागपूरची ट्रेन पकडली. नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मला एका वेगळ्याच गूढतेचा अनुभव आला. ते हॉस्पिटल शहराच्या बाहेर एका शांत बागेत होतं. मी थेट मुख्य रिसेप्शनवर गेलो आणि अंजली मॅमच्या नावाची फाईलची चौकशी केली. तपासणी केल्यावर रिसेप्शनिस्टने सांगितलं, अंजली नावाची कोणताही रुग्ण 3 महिन्यापूर्वी इथे दाखल झाली नव्हती. काय? पण मला तर इथेच बोलवण्यात आलं होतं. मी थक्क होऊन म्हणालो, सर, आमच्याकडे B ब्लॉकमध्ये फक्त मानसोपचार आणि न्यूरोशी संबंधित विशेष केसेस असतात. पण 3 महिन्यापूर्वीचा रेकॉर्ड लॉक आहे. तुम्ही डॉक्टर वर्मा यांना भेटू शकता. डॉक्टर वर्मा मॅमच्या डायरीत हाच कोड होता. मी धावतच डॉक्टर वर्मा यांच्या कॅबिनकडे गेलो. कॅबिन बाहेरचं नाव लिहिलं होतं, डॉक्टर DKV वर्मा, वरिष्ठ न्यूरोसर्जन. मी आत प्रवेश केला.
डॉक्टर वर्मा मध्यमवयीन चष्मा घातलेले शांत गृहस्थ होते. मी त्यांना माझं नाव आणि अंजली मॅमचा फोटो दाखवला. फोटो पाहता डॉक्टर वर्मा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी पटकन कॅबिनचं दार बंद केलं. तू अक्षय आहेस ना? डॉक्टरांनी घाबरलेल्या आवाजात विचारलं. हो डॉक्टर. प्लीज मला सांगा इथे काय घडलं होतं. मॅमला कॅन्सर होता ना? मी हात जोडून विचारलं. डॉक्टरांनी एक लांब श्वास घेतला आणि समोरच्या ड्रॉवरमधून एक जुनी गुप्त फाईल काढली. अक्षय, सुहासने तुझ्याशी एक खूप मोठा खेळ खेळला आहे. अंजलीला कोणताही कॅन्सर नव्हता. हे ऐकून मला चक्कर आल्यासारखं झालं. काय? कॅन्सर नव्हता? मग त्या रात्री मॉनिटरची लाईन सरळ झाली ती? तो एक बनाव होता, डॉक्टर वर्मा सांगू लागले. सुहास हा फक्त एक ट्युशन टीचर नाहीये, तो एका मोठ्या बेकायदेशीर औषधी चाचणी रॅकेटचा भाग आहे. अंजलीला तुझ्याबद्दल प्रेम आणि तुझ्याबद्दल राहण्याची इच्छा सुहासच्या सहनशीलतेबाहेर गेली होती. त्याला तिच्याकडून घटस्फोट नको होता, कारण अंजलीच्या नावावर तिच्या वडिलांनी करोडोची मालमत्ता होती. माझे डोळे उघडे राहिले. डॉक्टर पुढे म्हणाले, सुहासने अंजलीला विष आणि कॅन्सरचे कोणतेही औषधी लक्षण नसताना हळूहळू मज्जासंस्थेवर परिणाम करणारी औषधे देण्यास सुरुवात केली. यामुळे ती हळूहळू अशक्त झाली. ज्या रात्री तुला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं त्या रात्री तिचे अवयव काम करेनासे झाले होते. सुहासने मला इथल्या काही कर्मचाऱ्यांना धमकावून आणि लाच देऊन कॅन्सरचा बनाव रचायला लावला. तुला वाटलं ती तुझ्या भविष्यासाठी मेली, जेणेकरून तू कधीच पोलीस तक्रार करणार किंवा संशय घेणार नाही. पण ती डायरीतील ते शब्द. मी रडत विचारलं, ती डायरी अंजलीने तिच्या शेवटच्या शुद्धीच्या क्षणात लिहिली होती. तिने मला ती डायरी तुझ्यापर्यंत पोहोचवायला सांगितली होती. सुहासने ती डायरी वाचली नव्हती. त्याला वाटलं त्यात फक्त प्रेमाचे श्लोक आहेत, पण अंजलीने त्यात मला भेटण्याचा कोड लिहून ठेवला होता, कारण तिला माहीत होतं की तू नक्की या सत्याचा शोध घेशील. माझ्या रक्ताचं साखळ झालं. राग, दुःख आणि पश्चातापाची एक भयंकर लाट माझ्या अंगातून निघत गेली. ज्या माणसासोबत मी एकटाच घरात राहतोय, चहा पितोय, तो माझ्या अंजलीचा खुनी होता. डॉक्टर, तुम्ही मला मदत कराल का? मी कठोर आवाजात विचारलं. डॉक्टरांनी मान हलवली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे अक्षय, पण मी आता पोलिसांना सगळं सांगायला तयार आहे. मी नागपूरहून थेट पुण्याला परतलो. माझ्या मनात आता फक्त एकच ध्येय होतं, सुहासचा बुरखा फोडणे. मी घरी पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. घरात अंधार होता. मी हळूच आत गेलो. सुहास सर हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. त्यांच्या हातात एक दारूचा ग्लास होता आणि टेबलवर मॅमचा तोच लग्नाचा फोटो होता. कसा राहिला नागपूरचा प्रवास अक्षय? सुहास सरांचा थंड भयानक आवाज अंधारात घुमला. मी जागीच थांबलो. सरांना कळलं होतं की मी नागपूरला गेलो होतो. सरांनी दिवा लावला. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. तुला काय वाटलं, तू डॉक्टर वर्मांना भेटशील आणि मला कळणार नाही? मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून होतो अक्षय. सुहास सरांनी खिशातून एक छोटेसे पिस्तूल काढलं आणि माझ्यावर रोखली. तू असा नराधम निघशील असं मला वाटलं नव्हतं सर. मी रागाने ओरडलो. तुम्ही अंजलीचा जीव घेतला तिची संपत्ती अडपण्यासाठी. हो, सुहास जोरात असला. ती तुझ्यावर प्रेम करत होती. माझ्या हस्तातून ती निष्ठुर होती. जर तिने मला घटस्फोट दिला असता तर मला 1 रुपयाही मिळाला नसता. म्हणून मी तिला अशा आजाराने मारलं ज्याचा संशय कोणालाच येणार नव्हता. आणि तुला त्या नाटकाचं मुख्य पात्र बनवलं, जेणेकरून तू आयुष्यात कधीही मागे वळून बघणार नाहीस. पण तू खूप हुशार निघालास. सुहासने पिस्तूलचा कॉक माझ्याकडे खेचले. तुला अंजलीकडे पाठवण्याची वेळ आली आहे. त्या क्षणी दारावर जोरात आवाज झाला. हातावर करा सुहास. दार तोडून पोलीस आत आले. त्यांच्यासोबत डॉक्टर वर्मा आणि नागपूरचे विशेष तपास पथक होतं. मी नागपूरहून परत निघताना डॉक्टर वर्माच्या मदतीने पोलिसात तक्रार नोंदवली होती आणि माझ्या फोनचे लाईव्ह लोकेशन व ऑडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं. सरांनी स्वतःच्या तोंडून दिलेली कबुली पोलिसांच्या रेकॉर्डरमध्ये कैद झाली होती. सुहासच्या हातातून पिस्तूल गळून पडली. त्याच्या चेहऱ्यावर रंग पूर्णपणे उडाला होता. पोलिसांनी त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या आणि जमिनीवर पाडले.
जाताना सुहासने माझ्याकडे पाहिले, पण मी त्याच्याकडे पाहत नव्हतो. माझे डोळे भिंतीवरच्या अंजली मॅमच्या फोटोकडे होते. काही महिन्यानंतर सुहासला न्यायालयाने जन्मठेपेची आणि बेकायदेशीर औषधी चाचणी प्रकरणात कडक शिक्षा सुनावली. अंजली मॅमची संपूर्ण मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार अंजली ट्रस्टकडे हस्तांतरित झाली. आज ते लहानसे अनाथाश्रम एका मोठ्या आश्रमात बदलले आहे, जिथे शेकडो मुलींना मोफत शिक्षण आणि संगीत शिकवले जाते. मी त्या आश्रमाचा मुख्य विश्वस्त आहे. मी खिडकीपाशी उभा राहून पावसाचे थेंब पाहत होतो. आज 3 वर्षानंतर माझ्या मनावरचा प्रत्येक संशय आणि दुःखाचा भार उतरला होता. मॅमने मला डायरीत लिहिलं होतं, प्रेम म्हणजे प्रसंगी दूर जाणं. पण आज मला कळलं होतं, त्यांच्या या दुरावा घेण्याच्या नाटकामागे मला जिवंत ठेवण्याचा आणि खुन्याला शिक्षा देण्याचा एक महान हेतू होता. पावसाच्या प्रत्येक थेंबात मला अंजली मॅमचा हसू आणि त्यांचा तो प्रवास परिचित सुगंध जाणवत होता, एक अमर आणि गोड प्रेमाची आठवण म्हणून. सुहास सरांनी हवा लागून आणि न्यायालयाकडून कडक शिक्षेची सुनावणी होऊन आता वर्षभराचा काळ उलटला होता. ज्या माणसाला मी मार्गदर्शक मानलं, तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाचं कारण निघाला होता. पण न्यायाचे अखेर अंजली मॅमच्या आत्म्याला शांती मिळवून दिली. घटनेच्या त्या भीषण काळोखातून बाहेर पडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. रात्री अप्राप्ती मला अजूनही तेच प्रश्न पडायचे. जर मी वेळेवर नागपूरला पोहोचलो नसतो तर, जर मी त्या डायरी वाचली नसती तर. पण नियतीने मला फक्त सत्य शोधण्याचं काम दिलं नव्हतं, तर अंजली मॅमचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली होती. अंजली मॅमच्या नावे स्थापन झालेल्या अंजली मेमोरेबल ट्रस्टचे काम आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढले होते. इंदोर आणि नाशिकच्या सीमा ओलांडून आता पुण्याच्या निसर्गरम्य भागात या आश्रमाची भव्य इमारत उभी राहिली होती. ही इमारत फक्त अनाथ मुलांचे घर नव्हती, तर ज्या महिलांवर समाजाने आणि त्यांच्या कुटुंबाने अत्याचार केले होते, अशा गरजू स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे ते एक केंद्र बनले होते. एक रविवारी सकाळी आश्रमातून मोठ्या हॉलमध्ये लहान मुलांची लगबग सुरू झाली. मी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामात व्यस्त होतो. तितक्यात बाहेरून तंबोऱ्याचा आणि हार्मोनियमचा सुंदर सूर ऐकू आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आश्रमाच्या अंगणात एका मोठ्या वटवृक्षाखाली काव्या बसली होती आणि तिच्या भोवती लहान लहान मुले बसल्या होत्या. काव्या मुलांना शास्त्रीय संगीताचे धडे देत होती. तिचा तो सुरेल आवाज जेव्हा हवेत घुमायचा, तेव्हा आश्रमातील प्रत्येक व्यक्तीवर क्षणभर आपले काम थांबवून ते संगीत ऐकण्याची. अंजली मॅमला संगीताची किती प्रचंड आवड होती हे मला आठवले. सुहासने त्यांच्या या छंदाची गळचेपी केली होती, पण आज त्यांच्या नावाने सुरू झालेल्या या वास्तूमध्ये रोज संगीताचे सूर गुंजत होते. काव्याने गाणे संपवले आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या. तिची नजर खिडकीकडे गेली जिथे मी उभा होतो. तिने मंद नमस्कार केला. काव्या गेल्या महिन्यात या आश्रमाचा एक महत्त्वाचा स्तंभ बनली होती. ती फक्त मुलांना संगीत शिकवत नव्हती, तर माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात ती खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. सुहासच्या अटकेनंतर जेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो, तेव्हा काव्यानेच मला सांभाळले होते. दुपारी साधारण 3च्या सुमारास आश्रमाच्या गेटवर एक महागडी गाडी येऊन थांबली. गाडीतून एक वृद्ध गृहस्थ बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. मी ऑफिसमधून बाहेर आलो. नमस्कार सर, कोणाला भेटायचं आहे, मी विचारलं. ते वृद्ध गृहस्थ माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी घसरले. तूच अक्षय आहेस का, त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले. हो, मीच अक्षय. आपण? मी अंजलीचा भाऊ राघवेंद्र. हे ऐकून मी स्तब्ध झालो. अंजली मॅमच्या कुटुंबाविषयी मला फारशी माहिती नव्हती. सुहासने नेहमी असाच बनाव रचला होता की अंजलीच्या जगात कोणीही नातेवाईक नाही. मी त्यांचा आदराने आत घेऊन आलो आणि पाणी दिले. राघवेंद्र सरांनी सांगायला सुरुवात केली. अक्षय, सुहासने आम्हाला सर्वांना जिवंतपणे मारले होते. जेव्हा अंजली सुहाससोबत लग्न केले, तेव्हा सुहासने हळूहळू तिला आमच्यापासून पूर्णपणे तोडले. तो आम्हाला कधीही तिच्याशी बोलू द्यायचा नाही. तो नेहमी सांगायचा की अंजली आमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत. काही महिन्यापूर्वी जेव्हा उत्तरपत्रात
सुहासच्या अटकेची आणि त्याच्या खटल्याची बातमी आली तेव्हा आम्हाला समजले की आमच्या बहिणीसोबत काय भयंकर घडले होते. राघवेंद्र सरांनी त्यांच्या खिशातून एक जुना लिफाफा काढला. अक्षय, हे आमचे कौटुंबिक वृत्तपत्र आहे. अंजलीच्या हक्काची जी करोडोची मालमत्ता आणि जामीन आहे ती सुहासने हडपू पाहत होता. पण आता ही सर्व मालमत्ता मला आणि माझ्या कुटुंबाला नको आहे. माझी बहीण तुझ्यावर विश्वास ठेवत होती आणि तिने तिच्या शेवटच्या क्षणी तुझ्यावर हे कार्य सोपवले. म्हणून ही सर्व मालमत्ता मी कायदेशीररित्या अंजली मेमोरियल ट्रस्टच्या नावाने हस्तांतरित करत आहे. माझ्या डोळ्यात पाणी आले. अंजली मॅमच्या निस्वार्थी प्रेमाने आणि त्यांच्या त्यागाने आज अशाच लोकांची मने जिंकली होती जे वर्षानुवर्ष तिच्यापासून दूर होते. त्या संध्याकाळी राघवेंद्र सरांच्या उपस्थितीत आम्ही आश्रमाच्या मुख्य हॉलमध्ये अंजली मॅमच्या एका मोठ्या तैलचित्राचे अनावरण केले. त्या चित्रात मॅम लाल साडीत, चेहऱ्यावर तेच मंद हसू आणि उभ्या होत्या तशाच जशा त्या मला पहिल्या दिवशी दिसल्या होत्या. संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा पावसाची सर आली. पुण्यातला तो गारवा आणि पावसाचा सुगंध पुन्हा एकदा 3 वर्षापूर्वीच्या त्या पहिल्या पावसाळ्याची दिवसाची आठवण करून देत होता. मी आश्रमाच्या गच्चीवर जाऊन उभा राहिलो. पावसात भिजत मी आकाशाकडे पाहिलं. तितक्यात मागून काव्या छत्री घेऊन आली आणि तिने माझ्या डोक्यावर धरली. अक्षय, भूतकाळात झालेल्या जखमा कधीच पूर्णपणे भरून येत नाही हे मला माहीत आहे, काव्या हळुवार आवाजात म्हणाली. पण अंजली मॅम जिथे कुठे असतील तिथून त्या तुझ्याकडे बघून नक्की अभिमानाने हसत असतील. तू त्यांचा विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाहीस. मी काव्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग आदर आणि आपुलकी होती. काव्या, मी शांतपणे म्हणालो, मी एकेकाळी ज्या भावनेला फक्त शारीरिक आकर्षण समजत होतो ती प्रत्यक्षात समर्पणाची पराकाष्ठा होती. मॅमने मला शिकवलं की प्रेम म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीला मिळवणं नाही तर त्याच्या आयुष्यात एक योग्य दिशा देणं होय. काव्याने मान हलवली. आणि तू तीच दिशा आज शेकडो अनाथ मुलांना आणि स्त्रियांना देत आहेस. हाच त्याच्या प्रेमाची खरी यशोगाथा आहे. दिवस जात होते. आश्रमाचे काम अधिकच विस्तारत होते. सुहासला त्याच्या पापाची योग्य फळे तुरुंगात मिळत होती. पण माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल कोणताही राग उरला नव्हता. केवळ एक सहानुभूती होती की पैशाच्या आणि हव्यासाच्या मोहात पडून त्यांनी स्वतःचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. मी माझी नोकरी सांभाळून आश्रमाचे व्यवस्थापन पाहू लागलो होतो. काव्याने आश्रमातील संगीताची धुरा पूर्णपणे सांभाळली होती. हळूहळू आमच्या दोघांमधील नातं एका आदरयुक्त आणि घट्ट मैत्रिणीच्या बंधनात बांधले गेले होते. माझ्या घरातील लोकांनी आणि राघवेंद्र सरांनी आमच्या दोघांच्या भविष्याचा विचार करायला सल्ला दिला होता. पण आम्ही दोघेही कोणतीही घाई न करता नियतीच्या वेगासोबत पुढे जाण्याचं ठरवलं. आज आम्ही जेव्हा जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला कॉलेजच्या पहिल्या वर्षातील तो 5 फूट 8 इंचाचा इंग्रजीचा चुका करणारा अक्षय आठवतो. त्या अक्षयला एका अप्सरेसारख्या दिसणाऱ्या शिक्षिकेने फक्त इंग्रजी शिकवले नाही तर आयुष्यातील सर्वात कठीण महान धडा शिकवला होता. प्रेम हे माणसाला कमकुवत बनवत नाही तर ते माणसाला जगातील सर्वात मोठ्या संकटाशी लढण्याची आणि दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पसरवण्याची ताकद देतं. पावसाचा जोर ओसरला होता आणि ढगाच्या आडून सूर्याची सोनेरी किरणे आश्रमाच्या इमारतीवर पडत होती. एक नवा दिवस उजाडला होता. अंजली मॅमच्या आठवणींच्या न्यायाचा आणि एक सुंदर अविरत प्रवास. अंजली मॅमच्या आठवणींचा, न्यायाचा आणि एका सुंदर अविरत प्रवासाचा. मित्रांनो, कथेचा हा दीर्घ आणि भावूक भाग तुम्हाला कसा वाटला? कथेतील हे नवीन वळण आणि विचार तुम्हाला आवडलेत का? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.